गृहमंत्री अमित शाह यांनी घेतली उच्चस्तरीय बैठक। स्फोटासंदर्भात दिल्लीमध्ये 1.5 तास चर्चा। जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक बैठकीला हजर। स्फोट घडलेल्या गाडीला चालवत होता डॉक्टर उमर। गाडीमध्ये मास्क लावून बसला होता। फरीदाबाद अतिरेक्यांचा साथीदार होता डॉक्टर उमर। मोहम्मद उमरच्या दोघा भावांना पोलिसांनी अटक केली आहे। दिल्ली पोलिसांनी संशयितांच्या आवळल्या मुसक्या। मोहम्मद उमरचा भाऊ आमिरसह आणखी एक स्थानबद्ध। कुटुंबियांकडून मोहम्मद उमरची पाठराखण। दहशतवादाचे आरोप उमरच्या कुटुंबानं फेटाळले। स्फोटाच्या वेळेला परिसरामध्ये सुरू असलेल्या मोबाईलचा डेटा जमवणं सुरू। दिल्ली पोलिसांकडून डिजिटल पुराव्यांचा सुद्धा तपास। लाल किल्ला परिसरातल्या अनेक मोबाईलची चाचपणी। दिल्लीच्या स्फोटामध्ये अमोनियम नायट्रेटचा वापर। दिल्ली पोलिसांच्या प्राथमिक तपासामध्ये आली माहिती समोर। राजधानी दिल्ली हादरलेली असताना मोदी भूतानच्या दौऱ्यावर। विरोधकांची टीका तर दिल्ली स्फोटाच्या कारस्थान्यांना सोडणार नाही मोदींचा इशारा। दिल्लीतील लाल किल्ला पर्यटकांसाठी बंद। 13 नोव्हेंबरपर्यंत लाल किल्ला असणार बंद। लाल किल्ला मेट्रो स्टेशनचे दोन्ही दरवाजे बंद ठेवण्याचा पोलिसांचा निर्णय। दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटानंतरचं सीसीटीव्ही फुटेज समोर। लाल किल्ला परिसरामध्ये वाहनांमध्ये झाला होता स्फोट। स्फोटानंतर नागरिकांची धावपळ। फरीदाबादमध्ये पोलिसांकडून शोध मोहीम। 2900 किलो स्फोटकं मिळाल्यामुळे शोध। अल फलाह कॉलेजमध्ये पोलिसांची धाड। दिल्ली पोलिसांच्या हाती लागले महत्वाचे धागेदोरे। दिल्ली स्फोटाच्या वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र सापडलं। दिल्ली स्फोटामागे पांढरपेशा जिहाद। सुशिक्षित मुसलमान अतिरेक्यांचे षडयंत्र। तपास यंत्रणांना संशय। फरीदाबादमध्ये डॉक्टर शाहीनाला अटक। जैश-ए-मध्ये भारतीय महिलांची भरती करणे होती जबाबदारी। जैशच्या भारतातील महिला शाखेची जबाबदारी होती शाहीनाकडे। दिल्लीमध्ये एकापेक्षा अधिक स्फोट। आणखी एका स्फोटाचा व्हिडिओ कॅमेरामध्ये चित्रीकरण। स्फोटामध्ये मृत्यू झालेल्या दोघांची ओळख पटली। स्फोटामध्ये 8 जणांचा मृत्यू। डीएनए चाचणीद्वारे मृतांची ओळख पटवली जाणार।